मित्रांनो नमस्कार। जय महाराष्ट्र। लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती आणि गेल्या 1.5 वर्षापूर्वी जी बंडखोरी झाली, शिवसेनेला फोडण्यासाठी जो भारतीय जनता पक्षाने सुरुंग लावला, त्या सुरुंगमध्ये जे काही घडलेलं आहे ते आता हळूहळू सत्य बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे। उद्धव ठाकरे यांचा जो चेहरा आहे, स्वच्छ प्रामाणिक म्हणून एक राजकीय नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, तर गेल्या 1.5 वर्षापासून जे फोडाफोडीचं राजकारण आहे, त्या फोडाफोडीच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांना एकटे पाडणे आणि त्यांच्यावरती दाग लावण्याचा जो प्रयत्न सुरू होता की त्यांनी राष्ट्रवादीसोबत घरोबा केल्यामुळेच शिवसैनिक आता नाराज आहेत, तीच आता कुठेतरी जी त्यांची खेळी होती ती आता उघड पडलेली आहे। अजितदादा पवारांना सरकारमध्ये सामील करून घेणे, भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्याच पक्षावर करणे आणि उद्धव ठाकरे राष्ट्रवादीसोबत का गेले म्हणून आम्ही पक्ष सोडून जातोय आणि पक्षच ताब्यात घेतला आणि त्याच शिंदे गटाचे आता निवडणुकीच्या तोंडावरती सत्य बाहेर यायला सुरुवात झालेली आहे। बातमी आहे मित्रांनो, शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये काम करणारे ज्येष्ठ शिवसेनेचे नेते आढळराव पाटील यांनी आज ज्या अजित पवारांवरती आरोप केले होते, उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवत आहेत म्हणून आम्ही बाजूला झालोय, आज त्याच अजित पवारांच्या पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केलेला आहे। यावरून यांची बंडखोरी ही बंडखोरी नसून गद्दारीच आहे आणि ते आता उघड झालेलं आहे। यांना फक्त सत्ता आणि सत्तेसाठी पक्ष बदलणे हेच काही महत्त्वाचे आहे। येणाऱ्या काळामध्ये आपण कोणाला निवडून आणाल आणि मतदान कराल हे कमेंटद्वारे कळवा। जय महाराष्ट्र।